नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. सर हे हस्तमैथून खूपच केलेली आहे सर. हां. हस्तमैथून खूपच केलेली आहे म्हटलं सर. हे येत नाही सर, काहीच नाही. बरं, मला एक सांगा, तुमचं वय किती आहे? वय सर 28 आहे आणि लग्न झालेलं नाही आहे सर. आणि सेक्स करू शकत नाही सर, काहीच नाही येत नाही. म्हणजे हस्तमैथून झाल्यामुळे तुम्हाला अतिशय कमजोरी आली, बरोबर आहे? हां सर, वायग्रा गोळी टॅबलेट घेतल्यानंतर करू शकतो सर सेक्स. बरं, तुमचं काय लग्न झालेलं आहे का? नाही सर. बरं, ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्हाला सांगूया की हस्तमैथूनमुळे तुम्हाला कमजोरी आलेली आहे, तर काय करायला पाहिजे, बरोबर आहे? हो सर. चला, नक्कीच सांगूया तुम्हाला. हा अतिशय यंग वयामध्ये किंवा वयात येताना जी सवय लागलेली असते, ज्याला बऱ्याचदा मी असं सांगतो की नॉलेज नसल्यामुळं, माहिती नसल्यामुळं त्या ठिकाणी काही रॉंग सवयी म्हणतात किंवा मला असलेल्या वाईट सवयी म्हटल्या जातात. पण ॲक्च्युअली ही काय आहे सांगूया आपण. मित्रांनो, एक गोष्ट सांगा तुम्ही मला, निसर्गाने जी गोष्ट दिलेली आहे, जो रिफ्लेक्स आहे, तो तुम्ही वाईट म्हणू शकता का? आतिथ्याचं माती हा माझा वर्ड नेहमीचा ठरलेला आहे. वयात आल्यानंतर स्वतःची ओळख पटवण्यासाठी जेव्हा समोरचा व्यक्ती आपल्या अवयवामध्ये काही कारणामुळे सेन्सिटिव्ह भागाला त्या ठिकाणी टच केला जातो, हा साहजिक आहे. पण काही जणांना आपल्या मित्रांमुळं किंवा मिसअंडरस्टँडिंगमुळं इतकी सिव्हिअर सवय लागलेली असते, दिवसातून 10-10 वेळा करणे, बरेचदा एका सरफेसवर त्याला रब करणे, बरेचदा त्याला बेंड करणे, यामुळे त्या ठिकाणी मायक्रोफ्रॅक्चर होतात. त्या ठिकाणी बऱ्याचदा त्या आतल्या कार्पोर आहे कोलॅप्स होऊन जातात. बऱ्याचदा ब्रेन जे आहे हे तुमचं त्या हाताच्या टचला लर्न करतं आणि जेव्हा ॲक्च्युअल पार्टनर किंवा मॅरेज तुम्ही करता त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी रिस्पॉन्स येत असतो. त्यामुळे यातनं हळूहळू तुम्ही बाहेर या, तुमचं कॉन्सन्ट्रेशन दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये लावा आणि गरज पडल्यास सेंट्रल ॲक्टिंग मेडिसिन आहेत. फक्त एक मेडिसिन कधीही काम करत नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. सेंट्रल ॲक्टिंग, हार्मोन सिम्युलेशन, लोकली ॲक्टिंग हे कॉम्बिनेशन असेल तर तुम्हाला रिझल्ट येतो. तुमच्या ब्रेनला हळूहळू डी लर्निंग करून यातनं नक्कीच बाहेर काढता येतं. पण तज्ज्ञांना सेक्सॉलॉजी, युरॉलॉजी भेटल्यानंतरच हे शक्य होतं.